अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ असा दिवस आहे. तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय नाही, म्हणजेच ऱ्हास होत नाही असं होतं. आणि या दिवशी केलेलं दान, पूजा किंवा कोणतीही खरेदी असू द्या, तर ती अविनाशी फळ देते अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्यामुळं आपल्याकडे अक्षय तृतीयेला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी केल्या जातात किंवा जे कोणतं शुभ कार्य आपल्याला करायचं असेल ते सुद्धा केलं जातं. आणि याच दिवशी आपल्याकडे पितरांची पूजा करणं हे सुद्धा आपल्याकडे केलं जातं. आणि पितरांना काय दान करायचं आणि पितरांची पूजा कशी करायची, आपल्या घरात सासू सासरे नसतील तर ती पूजा कशी करायची किंवा नैवेद्य काय दाखवायचा, तर आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा अक्षय तृतीयेचा जो सण आहे यंदा 20 एप्रिल 2026 रोजी साजरा केला जाईल. तर अक्षय तृतीया म्हणजेच हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यानं नवीन कार्य, व्यवसायाची सुरुवात किंवा गृहप्रवेशासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर सोनं खरेदी, आपल्याकडे 3.5 मुहूर्तात सोनं खरेदी हे बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच घरी केलं जातं. तर या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणं समृद्धी आणि भरभराट आणणारं मानलं जातं. त्यामुळं जेवढं शक्य होईल, अगदी तुम्हाला जेवढं शक्य आहे त्यानुसार तुम्ही सोनं खरेदी करू शकता किंवा चांदी खरेदी करू शकता. तर या दिवशी दान किंवा पूजा ह्याला सुद्धा महत्त्व आहे. तर या दिवशी जर तुम्ही दान केलं, जप केला, तप केलं, तर त्याचसोबत पितरांचं स्मरण म्हणजे तर्पण विधी केलं जातं. तर असं केल्यानं तुम्हाला पुण्य लाभतं. तर यामागं एक पौराणिक कथा किंवा पौराणिक महत्त्वसुद्धा आहे. या दिवशी भगवान विष्णूचे अवतार परशुराम जयंती साजरी केली जाते. तसेच या दिवशी वेदव्यासांनी महाभारताची रचना सुरू केली होती आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असं मानलं जातं. तर अक्षय पात्र या दिवशी भरलं जातं. तर पौराणिक कथेनुसार पांडवांना वनवासात याच दिवशी भगवान श्री कृष्णाकडून अक्षय पात्र मिळालं होतं. तर या दिवशी दान करण्याचं विशेष महत्त्व आहे, ज्यात मातीचं भांडं, पंख, छत्र आणि अन्नदान याचा समावेश होतो. तर ही पितरांची पूजा म्हणजेच आपल्याकडे श्राद्ध म्हटलं जातं किंवा तर्पण म्हटलं जातं. तर हे पितरांचं श्राद्ध आहे किंवा तर्पण आहे. तर हे पूर्वजांच्या आत्म्यास शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी केलं जातं. तर सकाळी आपण स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, रांगोळी काढायची आहे. घरातील पुरुषांनी शक्यतो ब्राह्मणाला बोलवायचं असतं. आता ज्यांना शक्य होतं आहे ते बोलवू शकतात, नाही तर तुम्ही घरच्या घरी करू शकता. पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यांना जे काही तुम्ही म्हणजे बनवलेलं आहे, जसं की खीर असेल, आमरसाचा नैवेद्य असतो, पुरणपोळीचा असतो, तर हे सगळं त्यासोबत असतं. आणि त्यासोबत पाणी अर्पण करायचं आहे. म्हणजे अन्नाचं आपण ताट वाढून घेतो आणि त्यासोबत पाणी घेतो. तर हे सगळं आपल्याला कावळ्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर पूजा करण्यासाठी आपल्याला सकाळ तर आपण लवकर उठलेलो असतोच, तर घरातील स्वच्छता आहे ती करून घ्यायची, रांगोळी काढायची आहे. आणि ब्राह्मणाला बोलवून किंवा आपण घरात जे आपल्या मोठी व्यक्ती आहेत, पुरुष मंडळी असतील, तर त्यांच्याकडूनच शक्यतो पूजा करून घ्यायची. पितराच्या नावाने आपल्याला भोजन आणि दक्षिणा द्यायची असते. तर आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावानं आपल्याला हे दान करायचं असतं. तर या दिवशी पितरांच्या आवडीचं जेवण बनवलं जातं. विशेषतः खीर, पुरी, पुरणपोळी आणि आमरस, त्यासोबत आपलं तळणीचे पदार्थ असतात तर ते सुद्धा असतात. शक्य झालं तर कांदा लसूण तुम्हाला टाळायचं आहे. आणि पितरांच्या नावानं तुम्ही पिंडदान म्हणजे करायचं असतं. यामध्ये तुम्हाला शिजवलेल्या भाताचे गोळे पिंड म्हणून आपल्याला ते अर्पण केले जातात. तर हे जे भात आहे ह्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत आणि त्या ताटावरती ते भाताचे 3 भाग ठेवले जातात. आणि अन्नाचा काही भाग तुम्ही जर होम करत असाल तर त्यामध्ये टाकायचा आहे. आणि पितरांचा नैवेद्य आहे तो कावळा, गाय किंवा कुत्र्याला भरवणं महत्त्वाचं मानलं जातं. तुम्ही छतावरती किंवा आता कुठं ठेवत असाल तिथं ठेवू शकता. हा नैवेद्य कावळा खाऊ शकतो किंवा बाहेर ठेवलं तर कुत्रं खाऊ शकतं किंवा तुमच्या जवळ गाई असेल तर गाईलासुद्धा नैवेद्य हा दिला जातो. तर हे सगळं पितरांचं प्रतीक मानलं जातं. आता पितृपक्षात जव, गहू, तांदूळ, मातीचं मडकं आणि फळं दान करणं शुभ मानलं जातं. तर पितृपक्षातील तिथीला किंवा अक्षय तृतीयेसारख्या शुभ दिवशी पितरांची पूजा करणं
आपल्याकडे अत्यंत शुभदायी मानलं जातं. तर पितृदोष असल्यास त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी विद्वान पुजाऱ्याकडून विधी करणंसुद्धा उत्तम मानलं जातं. आता ज्यांच्या पत्रिकेत वगैरे पितृदोष असतो तर त्यांच्यासाठी म्हणजे जिथं संगम आहे त्या ठिकाणी जाऊन हे दान करणं खूप शुभ मानलं जातं. आता बघा, ही पूजा किंवा पितरांची साठी जे आपण जेवण बनवत असतो तर ते आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो आणि अक्षय तृतीयेला ज्यावेळी आपण पितरांसाठी हे दान करतो तर त्या दिवशी आमरसाचं खूप महत्त्व असतं. तर आपल्याकडे बघा बऱ्याच ठिकाणी या दिवसापासूनच आंबे खायला सुद्धा सुरुवात करतात. तर आपल्याला जो नैवेद्य बनवायचा आहे, खीरपुरी असू द्यात किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे तो तर करायचाच आहे. पण आता ही पूजा तुम्हाला घरात मांडायची झाली तर पितरांसाठी दक्षिण दिशा योग्य मानली जाते. तर दक्षिण दिशेला तुम्हाला पाट मांडायचा आहे. पाटावरती पांढरं वस्त्र टाकायचं आहे. पाटाच्या बाजूनं रांगोळी काढून घ्यायची आहे आणि पाटावरती आपण पांढरं वस्त्र टाकल्यानंतर आपल्याकडे जर तुमचे सासू सासरे दोन्ही वारले असतील तर तुम्हाला दोघांचा फोटो घ्यायचा आहे आणि जर तुमचे सासरे वारले असतील तर मग फक्त त्यांचा फोटो घ्यायचा आहे आणि जर सासूबाई वारले असतील तर मग त्यांचा फोटो घ्यायचा आहे. आता जे आपल्या घरातले सासू सासऱ्यापैकी कोणी दोघं गेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला तसा फोटो घ्यायचा आहे. पाटावरती फोटो घ्यायचा. आता फोटोला हळदी कुंकू महिला असतील, जर सासूबाई तुमच्या सवाष्ण वारले असतील तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि विधवा असतील तर मग बुक्का लावला जातो. आणि ही पूजा तुम्हाला करून घ्यायची. हळदी कुंकू, अक्षता, फूलसुद्धा त्यांना व्हायचं आहे त्या फोटोला. आणि त्यासमोर आता बघा, ही जी पितरांची पूजा मांडली जाते तर पूजेसाठी ना करा आणि केळी हे मातीचं मटक्यासारखंच भांडं असतं, म्हणजे छोट्या आकाराचं किंवा मोठ्या आकाराचं मडकं असतं मातीचं, ते भेटलं जातं किंवा काही ठिकाणी तांब्याचं भांडंसुद्धा ठेवलं जातं. तर ते ठेवताना त्यामध्ये ना आता तुम्ही आणायला गेला तर तुम्हाला ते व्यवस्थित देतात. तुम्हाला जर ही विधी करायची आहे, पितरांसाठीची जी पूजा मांडायची आहे ते तुम्ही सांगितलं तर करा आणि केळी दोन्ही पद्धतीची मडकी दिली जातात. तर करा हे पुरुषांसाठी ठेवलं जातं. त्याला एक छोटंसं होल असतं आणि त्याच्या खाली तुम्ही प्लेट ठेवू शकता, ते त्यातून पाणी सांडू नये म्हणून. आणि केळी असते ती महिलांसाठी असते. तर त्या मातीच्या भांड्यालाच हे करा आणि केळी नावं आहेत. तर त्याच्याखाली आपल्याला गव्हाची रास ठेवायची आहे, जे आपण मातीचं भांडं ठेवणार आहे. तर त्याच्याखाली गव्हाची रास ठेवायची, त्यावरती ही मातीचं भांडं ठेवायचं आणि गळ्यापर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी भरायचं आहे. आणि आपण ते ठेवल्यानंतर आता त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी आंबे आहेत ते ठेवले जातात. म्हणजे आता आंब्याचा सीझन चालू होतो तर 2 आंबे दोन्ही ह्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. आणि तर काही ठिकाणी खरबूजसुद्धा ठेवलं जातं. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार हे फोटोसमोर मांडलं जातं. साधी सोपी पूजा असते, ह्याला काही जास्त लागत नाही. आणि नंतर जे करा आणि केळी तुम्ही ठेवलेलं आहे तर त्याचे तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. तर हे पूजा मांडून झाल्यानंतर आता तुम्ही ही पूजा शक्यतो तुम्ही 11 ते 12 ह्या दरम्यान पूजा मांडली जाते. म्हणजे 12पर्यंत पूजा केली जाते. सकाळची आपली देवपूजा करायची. या दिवशी तुळशीला पाणी घालायला अजिबात विसरायचं नाही आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला सुद्धा या दिवशी विसरायचं नाही. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं, तुळशीची पूजा करायची, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं, कारण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वास आपल्या घरामध्ये असतो असं मानलं जातं. तर त्यांच्यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यांच्या स्वागतासाठी. नंतर आपली घरातली देवपूजा आहे ती पूजासुद्धा उरकून घ्यायची आहे आणि मग आपल्याला जो स्वयंपाक आहे तुम्ही बनवणार आहे तर तो बनवून घ्यायचा. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग तुम्हाला ही पूजा मांडायची आहे. आता काही ठिकाणी घरामध्ये पूजा मांडतात, काही ठिकाणी डायरेक्ट हा नैवेद्य जो आहे तो कावळ्यासाठी छतावरती नेऊन ठेवतात किंवा काही ठिकाणी म्हणजे नदीला ठेवतात. आता प्रत्येक ठिकाणीची वेगवेगळी पद्धत असते, त्यानुसार केलं जातं. भाग बदलला की पद्धती बदलतात. आणि तुम्ही घरात पूजा मांडली असेल तर नैवेद्य दाखवायचा. आणि या दिवशी जर सासरे वारले असतील तर एका व्यक्तीला म्हणजे जेवणासाठी बोलवलं जातं. त्यांना जेवू वगैरे घातलं जातं आणि त्यांना तुम्हाला काय भेट द्यायची आहे, टॉवेल, टोपी, कपडे द्यायचं झालं तर ते देऊ शकता. आणि सुवासिनी महिला वारली असतील तर सासूबाई जर सवासिनी असतील आणि त्या वारल्या असतील तर मग एक सवासिनी जेवायला बोलवलं जातं, त्यांना जेवू घातलं जातं, हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरली जाते, त्यांना साडी चोळी केली जाते. आणि
म्हणजे तुमच्या इच्छेनं तुम्हाला जे काही दान द्यायचं आहे ते देऊ शकता. आणि नंतर आता जे तुम्ही घरामध्ये ही पूजा मांडली आणि ताटामध्ये नैवेद्य जर ठेवले असतील तर त्या नैवेद्याचं काय करायचं. तर आता बघा, आपण जो स्वयंपाक बनवतो त्या अगोदरचा नैवेद्य आपल्याला ना देवाला वगैरे घरातल्या सगळ्या दाखवून घ्यायचा आहे. गाईसाठी सुद्धा तुम्ही वेगळा काढू शकता आणि तो सुद्धा तुम्ही गाईला देऊ शकता, कारण या दिवशी गाईची पूजा करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. आणि गाईची पूजा केली म्हणजे अगदी 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्यासारखं होतं. तर आणि तो नैवेद्य तर तुम्ही सकाळी गाईला द्यायचाच आहे, पण पितरांसाठीचं जे आपण ताट वाढून ठेवलेलं असतं तर ते तसंच राहतं. आपण संध्याकाळपर्यंत किंवा काही जण दुसऱ्या दिवशीसुद्धा काढतात. तर तुम्ही जर संध्याकाळी काढत असाल तर ते परत ताट आहे तुमच्या, कुठं आजूबाजूला गाई असेल तर तिला द्या, नसेल तर तुम्ही कुत्र्यांना घालू शकता किंवा कुठं कावळे दिसले तर तिथं कावळ्यांना सुद्धा ते तुम्ही देऊ शकता. तर अगदी अशी साधी सोपी पूजा असते. आणि जो करा पुजतात त्यावरती काही जण आंब्याची ढाळीसुद्धा ठेवतात, काही जण फुलांचा हार घालतात. आता हे आपल्या आपल्या म्हणजे प्रत्येक भागानुसार किंवा इच्छेनुसार पूजेची मांडणी केली जाते. पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. अगदी सोपी असते. यामध्ये फक्त एकच हेतू असतो की दान करणं आणि पितरांचं स्मरण करणं, कारण त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहावा, आपल्यावरती कोणतंही संकट येऊ नये. आपल्या कुंडलीत जर पितृदोष असतील तर त्यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते आणि घरोघरी ही पूजा केली जाते पितरांची. आता ज्यांचे सासू सासरे आहेत तर ते त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा म्हणजे आईवडिलांची अशी पूजा करतात. तर हे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या हे चालत राहतं. तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही करू शकता. गाईला दान द्यायला विसरू नका. आणि अजून काय तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.